गावठी कट्टा बाळगणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखा जळगावकडून अटक, पोलिसांची दमदार कामगिरी। माननीय श्री बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी पोलीस उपनिरीक्षक श्री दत्तात्रय पोटे, श्रेष्ठ पोलीस उपनिरीक्षक श्री अनिल जाधव, पोलीस हवालदार दीपक माळी, रवींद्र पाटील, विलेश सोनवणे, हेमंत पाटील, प्रदीप चौरे, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव अशांचे पथक तयार केले। वर नमूद पथकात गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सुहास बाविस्कर राहणार कांदळदा, तालुका जिल्हा जळगाव हा त्याचे कब्जात गावठी कट्टा पिस्टल घेऊन दहशत माजवण्याच्या उद्देशाने देवगाव तालुका पारोळा येथे आल्याची बातमी मिळाली। देवगाव शिवार तालुका पारोळा येथे जाऊन मिळालेल्या बातमीची खात्री करून सुहास बाविस्कर यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुहास भरत बाविस्कर, वय 38 वर्ष, राहणार कांदळदा, तालुका जिल्हा जळगाव असे सांगितले। त्यावरून त्याचे अंग झडती घेतात त्याच्या ताब्यात 15,000 रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्तल व 4,000 रुपये किमतीचे दोन जिवंत काडतूस मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशन CCTNS नंबर 292/2024 शस्त्र अधिनियम 325 प्रमाणे गुन्हे दाखल करून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्या सदर गुन्ह्याचे पुढील तपास कामी पारोळा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदर गुन्ह्याची कारवाई माननीय डॉक्टर श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव, माननीय श्रीमती कविता नेरकर, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। सुमित पाटील वावळदा, माननीय डॉक्टर श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव यांनी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथील पथकास जळगाव जिल्ह्यात अनेक इसम हे दहशत माजवण्याचे उद्देशाने अवैध अग्निशस्त्र वापरत आहेत। सदरबाबत गोपनीय माहिती काढून अशा लोकांवर पुढील योग्य ती कारवाई करा असे आदेश दिले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.